आज आपण बनवणार आहोत आळूवडी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. आळूचे पानाचे देठ मी या पद्धतीने कट करून हे सर्व आळूचे पानं स्वच्छ धुवून घेणार आहे. हे सर्व आळूचे पानं या पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचे 2 ते 3 पाण्याने. या पद्धतीने मी सर्व आळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तसेच इथे मी 1 वाटी बेसन पीठ देखील एका पातेल्यामध्ये घेतलेलं आहे. तसेच इथे मी थोडासा लसूण, 3-4 हिरवी मिरची व 1 चमचा जिरे देखील घेतलेले आहे. या पद्धतीने आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर हे हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तसंच इथे मी अर्धा चमचा साखर देखील टाकून घेणार आहे व 1 लिंबू घेतला होता त्यातला अर्धा देखील यामध्ये पिळून घ्यायचा आहे. तसेच यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे व थोडीशी हळद देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे. पाणी टाकून आपण बेसन पीठ भिजवतो त्या पद्धतीने हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे. तसेच गॅसवर मी स्टीलची कढई ठेवून यामध्ये 1 तांब्या पाणी टाकलं आहे. या पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण यावर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे व यावर चाळणी ठेवून घ्यायची. आळूच्या पानाची शीर जर जाड असेल तर लाटणीने या पद्धतीने लाटून घ्यायची आहे. इथे मी 1 आळूचं पान घेतलं आहे व या आळूच्या पानाला या पद्धतीने बेसन पीठ लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने बेसन पीठ लावून घेतल्यानंतर पुन्हा मी 1 पान यावर ठेवून याला देखील बेसन पीठ लावून घेणार आहे. या पद्धतीने आपल्याला फुल गॅसवर पाणी गरम करायला कढई ठेवल्यानंतर यावर 1 चाळण ठेवून घ्यायची आहे. तसेच या पद्धतीने बेसन पीठ लावलेल्या 3-4 पानांना असं मुडपून घ्यायचं आहे. इथे आपण गरम करायला ठेवलेल्या कढईत पाणी व त्याच्यावर चाळण ठेवून या पद्धतीने सर्व आळूवडी बनवून घ्यायची आपल्याला. या पद्धतीने आपल्या सर्व आळूवड्या बनवून घ्यायच्या आहेत व ह्या 15 ते 20 मिनटं आपल्याला शिजून द्यायचे आहे वाफेवरती. 15 ते 20 मिनटं झाल्यानंतर आपण ही आळूवडी कशी झाली ते बघूया. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपली आळूवडी इथे तयार झालेली आहे. ही आळूवडी आता आपल्याला थंड होऊन द्यायची आहे. गार झाल्यानंतर आपण मग याच्या वड्या पाडू. या पद्धतीने आळूवडी थंड झाल्यानंतर आपण ही एका प्लेटमध्ये काढून या पद्धतीने कट करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली वडी किती सुंदर आणि छान प्रकारे कट झालेली आहे. आता हे सर्व आळूवड्या आपण या पद्धतीने कट करून तळून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला सर्व आळूवडी कट केल्यानंतर ही आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायची. कढईमध्ये आपण तळण्यासाठी तेल घेणार आहोत. तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बनवलेली आळूवडी ही तळून घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला आळूवडी मस्तपैकी फ्राय करून घ्यायची आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती खरपूस आणि ब्राऊन रंग येईपर्यंत मी आळूवडी तळून घेतलेली. आता हे आपण काढून घेऊया. तेल चांगलं निथरून द्यायचं आहे. याच पद्धतीने आता आपण सर्व आळूवडी ही तळून घेऊया. अशा पद्धतीने आपली इथे सर्व आळूवडी ही तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपली आळूवडी ही किती छान आणि क्रिस्पी आणि ब्राऊन रंग आलेला आहे. अशा पद्धतीने आपण ही आळूवडी तयार केलेली आहे. तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहे. तुम्हाला आवाज येत असेल बघा. चला मग कोणाकोणाला आळूवडी अशा पद्धतीची आवडते
मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गरम गरम खायला घ्या.